संघटनांची ही बैठक होती आणि या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागून राहिले. का वाटतं ही बैठक घ्यावी? नाही, मराठा समाजाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करायलाच लागेल. आम्ही 25-25 वर्षापासून या संघटना आमच्या काम करतात. 30-35 संघटना आज आम्ही बोलवल्याबरोबर आलेल्या आहेत. यांना आम्ही एकच सांगितलं की मराठा समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल, आरक्षण असेल, शिक्षण असेल, तर आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे. आज आम्ही सगळ्या संघटना एकत्र करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विचारविनिमय होईल 2 तासाचा. त्यानंतर आंदोलनाची दिशा पुढे ठरणार आहे. जरांगे साहेबांनी आंदोलन चांगलं केलं, त्यांच्याबरोबर आमची सगळी संघटना होती. आम्ही सगळ्या या संघटना मिळून त्यांना ताकद दिली. त्यांनी प्रत्येक वेळेला उपोषण करून प्रश्न सुटत नाही हे माहीत असताना प्रत्येक वेळेला उपोषण करतो म्हणून सरकारला सांगायचं आणि उपोषणही उठवायचं, हे आम्हाला काय त्यातलं बरं वाटलेलं नाही. म्हणून समाजाला विश्वासात न घेता त्यांची ही भूमिका राहिली. असं आमच्या संघटनेनं तर कुणालाच विश्वासात घेतलेलं नाही. आणि समाजाला जरी विश्वासात घेऊन त्यांनी चांगलं काम करत असतील तरी सुद्धा प्रश्न सुटला पाहिजे. आज तुम्ही 2 वर्ष झाली आंदोलन करताय, 1.5 वर्षापासून उपोषणला बसताय, मराठा समाजाचा एकही प्रश्न सुटलेला नाही. आम्ही हा प्रश्न सगळे सोडवून टेबलवर बसून चर्चा आणि वाटाघाटीतून प्रश्न सोडवायचा, सरकारबरोबर डायलॉग करायचा, सरकारबरोबर मिटिंग करून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. आम्ही आजपर्यंत जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, सारथी संस्था आहे, अशा अनेक योजना आम्ही सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आहेत. हे यश कुणाचं? हे आता ह्या जे मिळालेले जे यश आहे हे आमच्या सगळ्या संघटनेचं आहे. पुरा सगळ्या समाजानं 58 मोर्चे काढले, लाखो मराठी रस्त्यावर आले. त्यामुळं हा प्रश्न सुटत आलेला आहे. अजून आमच्या काही मागण्या आहेत, प्रमुख मागण्या आहेत, त्या आम्ही कशा मिळवायच्या याच्यासाठी आजची आमची बैठक आहे. खरं तर या बैठकीमध्ये विचारमंथन होणार आहे. जवळपास 2 ते 2.5 तास तुम्ही चर्चा करणार आहे. पुढची भूमिका काय राहील वाटते? पुढची भूमिका जी आता आम्ही सार्वजनिकरित्या जो निर्णय घेऊ तो तुम्हाला मीटिंग नंतर सांगूच ना. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही यासाठीच आमचं एक मत आहे. कुणबीमधून मिळालं पाहिजे की मराठा म्हणून मिळालं पाहिजे? मग कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी ज्यांना मिळतंय त्यांना मिळतंय आजही. काय आमचे सगळे राजकीय नेत्यांचे कुणबी सर्टिफिकेट आहेत. ज्यांना मिळत नाही त्याच्यातून किंवा ज्यांना नको आहे त्याच्यासाठी आमची मागणी आहे. आणि तो माझा विषय तो मी बैठकीत मांडेन, इथे मला मांडता येणार नाही. काय सांगाल, कशा पद्धतीनं आता तुम्ही सगळे एकवटताय, पुढे जाताय? महाराष्ट्रामध्ये गेले 35 ते 36 वर्ष आम्ही काम करतोय. आता आम्हाला कुणाला दोष द्यायचा नाही. जे सगळे महाराष्ट्रातले मराठा समाजाच्या संघटना आणि नेते जे आहेत ते मराठा समाजासाठी काम करतात आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं, महाराष्ट्र शासनानं 16% आरक्षण दिलेलं आम्हाला, ते सुद्धा आम्ही सर्व संघटनांनी मिळून जिंकलेलं आहे. असं आम्हाला काय कोणी एकट्यानं मी करतोय असेल भाग नाही, सर्वांनी मिळून केलं पाहिजे. जरांगे एक हाती नेतृत्व करतायत असं वाटतंय का? मग नाही, त्यांनी नेतृत्व त्यांनी उभा केले किंवा काय केले ते त्यांना माहिती, त्यांच्याबद्दल मला काय बोलायला काय नाही. आमचं एवढंच मत आहे की आमच्याबरोबर आज जवळ 40-42 संघटना आहेत आणि मराठा आरक्षण संघर्ष समिती किंवा समन्वय समिती, जावळेदादा किंवा आम्ही सगळे एकत्र येऊन बऱ्याच वर्ष आम्ही हे काम चालू केलेलं आहे. म्हणजे आज आम्ही जमलो असे भागलं काय, बऱ्याच वर्षापासून करतोय आणि हे सगळं नियोजन असतं हे सुरेश दादांच्याकडे निमंत्रणाच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे. आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण मिळवलेलं आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्या आम्ही शासनाकडून घेतलेल्या आहेत. आता ज्या काही राहिलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण जे थांबलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला हे करायचं आहे. आणि इतर जे विषय आहेत की जमातीसाठी आपल्याला महत्वाचे आहेत ते विषय आम्ही त्या पद्धतीने घेणार आहेत. पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याची वेळ का आली? मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 22 मार्च 1983 पासून हा लढा सुरू झालेला आहे. पहिला मोर्चा अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वात काढला. म्हणजे हे जे वादळ निर्माण झालेलं आहे, 16 ते 17 पर्यंत निघालेले मुखमोर्चे असतील किंवा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली निघालेले एवढं आंदोलन असेल, हे एका रात्रीत उभं टाकलेलं नाहीये. ह्याच्या मागे विविध संघटनांनी वर्षानुवर्ष केलेलं काम आहे आणि याच माध्यमातून समाजाला कुठंतरी कोणबी गृहीत धरू नये आणि समाजाचे प्रश्न जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत या संघटना आपल्या कार्यरतच राहतील आणि त्यांचं काम अद्यापर्यंत संपलेलं नाहीये. जोपर्यंत आमच्या मराठवाड्यात तर ओबीसी मध्येच आमचा मराठा समाज गेला पाहिजेत आणि एसीबीसी तुम्ही म्हणता चांगलं आहे, तर एसीबीसी तुम्ही इथं कोर्टामध्ये टिकून घेतलं पाहिजे आणि केंद्रामध्ये त्याची मान्यता घेतली पाहिजेत. आणि जोपर्यंत हे मिळत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएसचं आरक्षण चालू राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे. एकंदरीतच आज ज्या संघटना एकवटत आहेत ह्या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्ही एल्गार पुकारण्याचा प्रयत्न करताय. मराठा संघटन आता पुन्हा एकदा वाढीस लागल वाटते?
मराठा संघट वाढीस लागणार म्हणण्यापेक्षा वाढीस लागलेलंच आहे. फक्त ते योग्य दिशेनं नेण्याचं काम आहे आणि त्याच्यामधून संघर्ष निस्ता करून चालणार नाही. संघर्ष आणि समन्वय साधला पाहिजेत. शासनाबरोबर बसलं बी पाहिजेत, समन्वय साधला पाहिजेत. म्हणून जांगई पाटील असतील, आमच्या विविध संघटना असतील, ह्याचा संघर्ष आमचा चालू आहे. परंतु संघर्षाबरोबर समन्वय साधून ज्या पद्धतीनं आपल्याला सारथी मिळालेला आहे, अण्णासाहेब पाटील मिळालेला आहे, म्हणजे निर्वाण भत्ता मिळालेला आहे पंजाबराव देशमुखांच्या नावाने, किंवा 16% आरक्षण मिळालेलं होतं, किंवा 12% आपल्या शिक्षणामध्ये आणि 13% आरक्षण नोकरीमध्ये जे मिळालं अगोदर आपल्याला गायकवाड समितीच्या माध्यमातून, हे बी शासनाचं फलित आहे आणि आपल्या सर्व संघटनेचं फलित आहे. संघर्ष आणि संवाद दोन्ही पण ठेवलं पाहिजे. दोन्ही साधलं पाहिजेत. नुसता संघर्ष केला आणि बोलणारच नसतो आपण. जर आपण पेरणी करत असतो आणि सुगी करायला जात नसतो, मला सांगा, ते सुगी तर जनावर खाऊन जातील, पाखरं खाऊन जातील आणि आपल्या पदरात काहीच पडणार नाही. ही केलेली पेरणी आहे संघटनांनी. हे संघर्ष म्हणजे पेरणी आहे. आणि आता घेण्याची वेळ आली तर त्यावेळेस आपल्याला शासनाबरोबर बसावंच लागेल, डायलॉग करावंच लागेल आणि त्यांच्यापासून मागण्या आपल्या पदरात पाडूनच घ्याव्या लागतील. आणि एक फळ आलेल्या झाडालाच आपल्याला दगड मारावे लागतील तर फळ मिळेल. विनाकारण दुसऱ्या झाडाला, म्हणजे ज्या लिंबोळीच्या झाडाला दगड मारून उपयोग होणार नाही. आणि ज्यांनी दिलेलं आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांच्याबरोबर संवाद करायला हरकत नाहीये. नक्कीच काही महिला संघटनाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या. कारण आपल्याला माहित आहे की कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाज प्रचंड आगडोंब त्याचा उसळला होता आणि एकवटला होता. खरं तर त्या अगोदर मुवमेंट सुरू झाली होती. मात्र या प्रकरणानंतर मराठा समाजाला कळायला लागलं की गरज वाटू लागली मराठा आरक्षणाची. महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय व्यक्त व्हाल? मराठा आरक्षणाची चळवळ ही गेली सातत्याने अनेक वर्ष फोफावलेली आहे आणि निश्चितपणे आपण बघताय की महिलांचा सुद्धा जास्तीत जास्त सहभाग यामध्ये आहे. ज्यावेळेला कोपर्डीच्या प्रकरणानंतर मग जी सुरुवात झालेली आहे आणि ती धगधगती ज्वाला आजही मराठ्यांच्या हृदयामध्ये पेटत आहे, महिलांच्या हृदयामध्ये पेटत आहे. त्यामुळे ह्या होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला ह्या आमच्या सक्षम आहेत. कारण आम्ही मासाहेब जिजाऊ, छत्रपती ताराराणी ह्या सगळ्यांच्या आम्ही विचारधारेमध्ये काम करणाऱ्या महिला आहोत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये निश्चितपणे आम्ही निधड्या, जशी एक ढाल असते तशी ढाल म्हणून या समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत आणि ह्यासाठी जे लोक आम्हाला उपद्रव करत आहेत, जे लोक जाणून बुजून यामध्ये काडमोडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे मराठा समाज. नक्कीच मराठा समाज आता पुन्हा एकदा एकवटताना पाहायला मिळतो.